नमस्कार. मी प्रीती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मज्जेत ना? आणि मज्जेतच राहायला हवं. तर आजपासून नवरात्र सुरू झालेली आहे आणि नवरात्रीच्याच या शुभ दिवशी म्हणजे आजच्याच पहिल्या दिवशी मी आणखी एक शुभ कार्य करणार आहे माझ्या घरामध्ये. ते म्हणजे की मी माझ्या उंबरठ्यावरती आज चांदीचं स्वस्तिक आणि चांदीची लक्ष्मीची पावलं मी लावणार आहे. उंबरठ्याची पूजा मी नेहमीच करते, हळदीचं लेपन सुद्धा मी नेहमीच करते. तुम्ही जर माझे नेहमी ब्लॉग बघत असाल तर आधीचं माझं जे घर होतं ते रेंटचं होतं आणि माझी अशी इच्छा होती की जेव्हा माझं स्वतःचं घर होईल त्यावेळेला मी माझ्या घराच्या उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक चांदीची नक्कीच लावणार आणि ती इच्छा माझी पूर्ण करणार आहे मी आज. मी जी स्वस्तिक आणि पावलं आणलेली आहेत ती मी गावावरूनच आणलेली होती, पण आता कसं झालं ना, गावावरून आली आणि त्यानंतर मग शिफ्टिंग सगळं घर सेट करण्यामध्ये भरपूर दिवस निघून गेले आणि त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकले नाही. आणि दुसरं म्हणजे की मला असं होतं की एखादे छान दिवस बघून मी ते करावं. दिवाळीला खूप वेळ आहे म्हटलं, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपण हे काम करावं, कारण देवी आईचं आगमन झालेलं आहे. सगळीकडे छान आनंदी आणि उत्साही वातावरण असणार आहे. तर मग म्हटलं आजपेक्षा चांगला दिवस कुठला असूच शकत नाही, म्हणून मग मी ते आज करणार आहे. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या ताईंनी ते केलेलं असेल, तुम्ही पण सुद्धा उंबरठ्यावरती ते लावलेलं असेल. पण काय होतं ना, मी जे काही करते ते सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करतेय माझ्या आनंदासाठी. तर आधी मी काय आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवते, जवळून पण दाखवेल मी, पण आता असं दाखवते. तर ही 2 स्वस्तिक मी आणलेली आहेत आणि खूप सुंदर आहे, त्याच्यावरती ना असं दिसणार नाही. तर खूप छान असे छोटी छोटी नक्षीकाम केलेलं आहे. माझा उंबरठा जो आहे ना तो मोठा आहे, लाकडाचा, सागवण लाकडाचा मी उंबरठा लावून घेतलेला आहे. तर ती सुद्धा माझी इच्छा होती, ती पण मी पूर्ण केली. तर उंबरठा खूप मोठा आहे, तर उंबरठ्यावरती खूप छोटी किंवा मग खूप मोठी असं शुभचिन्ह मला नको होती. ही जी साईज आहे ना ती परफेक्ट आहे. तर मग 2 स्वस्तिक मी आणलेले आहे दोघी साईडने लावायला. आणि दुसरं म्हणजे की 2 छान अशी लक्ष्मीची पावलं आणलेली आहेत. हे बघा, पूर्ण म्हणजे दोघी सेट मी आणलेला आहे. तर दोघी साईडला एक एक असं मी लावणार आहे. तर आता लावण्याआधी त्याची मी छान आधी पूजा वगैरे करून घेणार, कारण शुभचिन्ह आहेत तर ती अशीच नाही लावायची. आता उंबरठ्यावरती का लावायची, आता चांदीचीच लावली पाहिजे असंही काही नाहीये. माझी इच्छा होती म्हणून मी ती करते, कारण आधीचं घर होतं तर तिथे सुद्धा मी लक्ष्मीची पावलं लावलेलीच होती. आणि कसं आहे ना की चांदीची का, तर मी म्हणेल की चांदी ही एक अशी वस्तू आहे ना की जी लक्ष्मी मातेला नाही पण पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करण्याचं काम करते. आपण उंबरठ्याची पूजा का करतो, तर नकारात्मकता आपल्या घरामध्ये यायला नको त्यासाठी. आता जेव्हा उंबरठ सुद्धा आपण बसवतो तर त्यामध्ये सुद्धा तांब्याची तार किंवा चांदीची तार म्हणजे आधीच्या काळामध्ये आपण टाकायचो. आता भरपूर काय काय आलेलं आहे, नवरत्न आलेले आहेत, भरपूर काय काय आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो. तर ते सुद्धा मी करून घेतलेलं आहे बरं का. तर मग माझं अशी इच्छा होती की चांदीची तार मी नाही टाकली उंबरठ्यामध्ये, तर म्हटलं चांदीची पावलं तरी लावावी आपण. तर मग माझी ती खूप इच्छा होती म्हणून मग मी ते आज करणार आहे आणि मी खूप खुश आहे, खरंच सांगतेय. तर आता चला आधी या चिन्ह जे आहेत ना त्यांची छान अशी पूजा आधी करून घेऊया आणि त्यानंतर मग ते आपण उंबरठ्यावरती लावूया. तर चला व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तर इथे आता मी स्वस्तिक आणि लक्ष्मीची जी पावलं आहेत त्यांची विधिवत पूजा करून घेणार आहे. म्हणजे उंबरठ्यावर चिपकवल्यानंतर त्यांची पूजा तर होणार, पण त्याआधी म्हणजे ते उंबरठ्यावर स्थापित करण्याआधी त्यांची छान पाण्याने आणि पंचामृत तयार केलेलं तर त्याने छान स्नान करवणार आणि त्यानंतर मग ती स्वच्छ पुसून घेणार आणि नंतर मग छान पूजा वगैरे करून घेणार. तर इथे मी एका छोट्या तामणामध्ये फुलं घेतलेली आहेत, थोडंसं पाणी टाकलं आधी आणि त्यावरती स्वस्तिक ठेवलेले दोन्ही. पाणी जलाभिषेक केल्यानंतर पंचामृताने पंचामृत टाकलं, त्यानंतर परत पाणी टाकलं आणि छान कापडाने पुसून घेतलेलं. स्वस्तिक जे आहे ते मी साईडला ठेवून घेतलं, ते पाणी जे आहे ते मी काढून घेतलं. त्यानंतर परत एकदा तामणामध्ये मी लक्ष्मीची पावलं ठेवलेली आहेत. तर इथे म्हणजे पेअर कुठले आहेत ना ते मी व्यवस्थित बघत होते, कारण ते सगळे सारखेच वाटत होते. आणि इथे करत असताना ना लक्ष्मीचा जो मंत्र आहे त्याची मी म्हणजे मंत्र जप करत होते. त्यानंतर ज्या पद्धतीने स्वस्तिकची पूजा केलेली आहे त्याच पद्धतीने मी लक्ष्मीच्या पावलांची पूजासुद्धा करून घेतली. छान त्यांना धुवून घेतलं, स्वच्छ पुसून घेतलेलं आणि त्यानंतर मग माझ्याकडे एक छोटासा चौरंग आहे जो की तुम्ही बऱ्याच वेळा पूजेमध्ये बघितलेला असेल. तर या देवघराच्या पाठीवरतीच म्हणजे हे जे ड्रॉवर आहे ना, ड्रॉवरसारखं उघडतं
तर त्यावरतीच मी छोटासा चौरंग ठेवला छान, त्याच्यावरती वस्त्र ठेवलेलं आणि त्याच्यावरती दोन्ही जे स्वस्तिक आहे ते मला ठेवायचे होते. तर त्यासाठी आधी मी तिथे तांदूळ वगैरे ठेवून घेतलं, तांदळावरती हळद कुंकू वाहून घेतले आणि त्यानंतर मग त्यावरती 2 स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं अशा प्रकारे ठेवून घेतलेली आणि मग त्याच्यानंतर मी त्याची छान अशी पूजा करून घेतली. आता पूजा म्हणजे काय तर मंत्र मनातल्या मनात जप माझे चालू होते. हळदी कुंकू अक्षता वाहून घेतली आणि फुलं वगैरे वाहून घेतलेली. तर आणि त्यानंतर मग आपलं प्रसाद दाखवलेला, प्रसादामध्ये ड्रायफ्रूट्स होते तर ते दाखवले आणि त्यानंतर मग कापुराने ओढून घेतलं, म्हणजे ओवाळून घेतलं, म्हणजे कर्पूर गौरम वगैरे म्हणून घेतलं. तर अशा पद्धतीने साधी सोपी आपली पूजा माझी इथे झालेली आहे. आणि एकदा तुम्हाला स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं पण मी दाखवते की कशी दिसत आहेत ते. आता पूजा झाल्यानंतर इथे मी उंबरठ्यावरती स्वस्तिक आणि जी पावलं आहेत ती मी चिकटवून घेणार आहे. तर त्यासाठी उंबरठा मी आधी स्वच्छ पुसून घेतलेला आहे. रोजच मी उंबरठ्याची पूजा करते, तुमच्यासोबत बऱ्याच वेळेला मी ते सगळं शेअर केलेलं आहेच. आणि तुम्ही बघू शकता की माझा उंबरठ्याचा कलरसुद्धा किती चेंज झालेला आहे. ज्या वेळेला मी ते लावला होता त्यावेळेला थोडासा असा ब्राऊन त्याचा कलर होता, कारण ते सागवान लाकूड होतं. पण आता लाकूड होतं आणि त्यानंतर त्याच्यावरती पॉलिश केलेली होती, त्यामुळे त्याचा कलर थोडासा वेगळा दिसत होता. पण आता नेहमी हळदीचं लेपन वगैरे मी करत असते तर उंबरठ्याचा कलर पण खूप सुंदर असा दिसतोय, म्हणजे छान असा पिवळा पिवळा दिसतोय. सुरुवातीला ना मला असं वाटायचं की याला ना असं म्हणजे जर पिवळ्या कलरची पॉलिश येत असेल तर ती आपण करून घेऊया. पण आता मला असं वाटतं की न केलेली बरी, म्हणजे खूप छान दिसतोय, कारण हळदीचं लेपन करून करून त्याचाही कलर चेंज झालेला आहे. आणि आपल्या घराला उंबरठा हा असायलाच पाहिजे. तर माझ्या आधीच्या घरामध्ये, म्हणजे जुने जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर तिथे उंबरठा नव्हता, पण तरीसुद्धा जी चौकट होती ना खालची त्यालाच उंबरठा म्हणून मी नेहमी पूजा करायची, म्हणजे रोजची पूजा असायची आणि हळदीचं लेपन अधूनमधून करायची. आता इथे मी घेणार आहे पावलं वगैरे, तर त्यासाठी मी ते फेविक्विकच घेतलेलं आहे. यासाठी ना एअरलाईट असं काहीतरी नाव आहे त्या ट्यूबचं, ते पण येतं, पण मी विचार केला की आधी फेविक्विकने चिपकवून बघूया. जर ते निघालं, इन केस निघालं तर मग नंतर ते आपण सोल्युशनने चिटकवूया. पण आता सध्याचं तर माझ्याकडे फेविक्विक होतं तर म्हटलं याच्यानेच आपण चिपकवूया. सर्वात आधी मी ते थोडं अरेंज करून बघितलं. आधी तर मी एकाखाली एक लावायचा कसा विचार केला, म्हणजे स्वस्तिक आणि त्याच्या खाली लक्ष्मीची पावलं. पण नंतर मग ते काही मला आवडलं नाही, म्हणून मग म्हटलं सेपरेटच आपण चिटकवूया. तर थोडंसं अंतर घेऊन, म्हणजे व्यवस्थित मी पाहून घेतलं की मला किती अंतर ठेवायचं आहे, कारण या पावलांच्या बाजूला आणि स्वस्तिकच्या बाजूला ना रांगोळी मला काढायची असते. तर त्याच्यासाठी थोडी जागा मला इथे ठेवायची होती, म्हणून मग मी थोडंसं अंतर ठेवून उंबरठ्याला, म्हणजे कोपऱ्यापासून थोडं अंतर ठेवलं आणि दोघी पावलं आणि स्वस्तिकच्या मध्येही थोडंसं अंतर ठेवलं आणि त्यानंतर मग ती चिटकवलेली आहेत. आणि स्वस्तिक आणि पावलं ना खूप सुंदर आहेत. मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलं, त्याच्यावरती खूप सारे चिन्ह आहे. लक्ष्मीच्या पावलांवरती तर खूप छान छान शुभचिन्ह आहे आणि स्वस्तिकवरती सुद्धा. तर छान वाटतंय आणि चिटकवल्यानंतर तर तुम्ही बघाल ना खरंच खूपच सुंदर दिसतंय. तर इथे छान मी ते चिटकवून घेतले आणि थोडंसं दाबून फक्त मला ना थोडंसं हे वाटत होतं की पावलं तर खूप छान चिटकवली, पण स्वस्तिक जे आहे ना त्याचे जे 4 कोपरे आहेत ना ते निघायला नको, कारण ते झाडू वगैरे करताना किंवा मग जेव्हा मी तो उंबरठा पुसते ना त्यावेळेला जर ते कोपरे वगैरे असे थोडेही निघाले तर ते निघण्याचे चान्सेस आहे असं मला वाटत होतं. पण बघूया, जर निघालंच तर मग परत मी ते चिटकवून घेणार. तर अशा प्रकारे माझे पावलं आणि स्वस्तिक चिटकवून झालेली आहेत. त्यानंतर मग मी करणार आहे हळदीचं लेपन. उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करण्याचे खूप सारे फायदे आहेत. का करायला पाहिजे, कसं करायचं, यावरती डिटेल व्हिडिओ खूप आधी मी शेअर केलेला होता, पण तुम्हाला जर आत्ता हवा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी परत एकदा शेअर करेल, कारण नवीन सबस्क्रायबर आपल्या यूट्यूब फॅमिलीशी जोडले गेलेले आहेत. मे बी
कोणाला माहिती असेल किंवा कोणाला ते माहीतसुद्धा नसेल का करतात किंवा कशी करायची, तर त्याबद्दल मी माहिती नक्कीच सांगेल. तर इथे छान हळदीचं लेपन मी करून घेणार आहे. आणि माता लक्ष्मी जी असते ना, म्हणजे आपण म्हणतो ना की घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते, तर माता लक्ष्मीला सुगंधित जे द्रव्य असतात ना ते खूप प्रिय असतात. आणि भगवान विष्णूंना हळद प्रिय आहे, त्यामुळे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे केलं जातं. तर त्यासाठी हळद घेतलेली आहे, थोडंसं गोमूत्र घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं चंदन पावडर ॲड करते, थोडंसं गुलाबजल आणि थोडंसं अत्तर असेल तर मग अत्तर, असं थोडं थोडं सगळं टाकते आणि ते मिक्स करून छान असं, खूप पातळ नाही खूप घट्ट पण नाही, कारण आता हा इथला उंबरठा ना खूप मोठा आहे, तर मग जे म्हणजे बनवते ना मी लिक्विड हळदीचं ते थोडं जास्तच लागतं. तर अशा प्रकारे मग मी ते सगळं उंबरठ्यावर आपले बोटांनी छान ते पसरवून घेतलेलं. त्यानंतर तो वाढलं ते छान हळदीचं, कारण त्यानंतर त्याच्यावर लगेच जर रांगोळी काढली ना तर ती रांगोळी पण त्या कलरची होऊन जाते, दिसत नाही. तर ते छान लेपन जे आहे ते छान वाढल्यानंतर मग मी इथे रांगोळी काढते आहे. आणि रोज मी काय करायचे ना, म्हणजे पावलं नव्हती त्यावेळेला मी रांगोळी काढायची, स्वस्तिक आणि आपली लक्ष्मीची पावलं रोजच काढते. तर त्यामुळे ती सवय होती. आता ही पावलं लावल्यानंतर मला थोडंसं जमत नव्हतं त्या रेषा काढायला, माहीत नाही, थोड्याशा तिरप्या रेषा येत होत्या, पण ठीक आहे, सवय होईल त्याची पण. आणि रांगोळी काढली आणि त्यानंतर दरवाजासमोर पण छोटीशी रांगोळी काढली. आधीचे जे घर होतं ना तिथे अजिबातच जागा नव्हती, पाहिलेलं असेल तुम्ही आधीचे व्हिडिओ तर तुम्हाला कळेल, पण इथे भरपूर जागा आहे. तर रोज मला जमलं ना तर अधूनमधून मी साईडला, म्हणजे मी उंबरठ्याच्या बाजूला सुद्धा तिकडून बाहेरून थोडीशी जागा आहे, तर तिथे छोटंसं एक फूल किंवा काही पण छोटीशी रांगोळी मी अधूनमधून काढत असते. आणि उंबरठ्याच्या बाहेर अशी छोटीशी मला जशी जमते तशी मी रांगोळी काढते. आणि छान कलर वगैरे करून घेतलेला, मस्त भरून घेतला रांगोळीमध्ये. त्यानंतर मग आता इथे मी एका वाटीमध्ये कुंकू घेतलेलं आणि कुंकवाची ओलं करून घेतलं, ओलं कुंकू, आणि त्याच्याने उंबरठ्यावरती ना 5 बोटं मी काढून घेतलेली, म्हणजे 5 ठिपके मी काढून घेतले उंबरठ्याच्या अगदी मध्यभागी. आणि त्यानंतर मग उंबरठ्याच्या म्हणजे जी चौकट आहे आजूबाजूची त्यालासुद्धा मी 5 ठिपके काढून घेतलेले आहे. घरातला उंबरठा हा पाहिजेच, उंबरठ्याचे खूप सारे महत्त्व आहे. तुम्ही आधीच्या काळामध्ये बघत आले तर प्रत्येक घरामध्ये म्हणजे दरवाजा जो असतो ना तो चौकटच असायचा. आता फ्लॅटमध्ये काय झालेलं आहे, चौकट नसते, आणि असते तर ती अशी मार्बलची असते. म्हणून माझी इच्छा होती की मी जेव्हा माझ्या घरात जाणार तर तिथे उंबरठ नक्कीच बसवणार, म्हणून मी हे सागवानी लाकडाचं उंबरठ मी तयार करून घेतलेलं, म्हणजे बसवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता छान रोज माझी उंबरठ्याची पूजा ही होतेच, त्यामध्ये खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि जी काही निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येते ना ती कधीच येत नाही. आणि चांदीचं त्यासाठी चिटकवलं जातं, कारण उंबरठ्यामध्ये सुद्धा बघा चांदीचा तार टाकला जातो, कारण आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही, त्यामुळे सो ते त्याचा उद्देश असतो. तर इथे छान मी दिवा लावून घेतला, त्यानंतर सांब्राणी कप जे येतात ते कापूर वगैरे लावून घेतलं, छान ओवाळून घेतलं आणि उंबरठ्याला छान नमस्कार करून घेतला. तर याप्रमाणे माझं इथे सगळी जी पूजा आहे ती खूप छान झालेली आहे. आणि पूजा झाल्यानंतर उंबरठा मी तुम्हाला दाखवते, तर बघा किती सुंदर दिसतोय उंबरठा. आणि जी पावलं मी लावलेली आहेत ना इथे, त्यामुळे माझ्या उंबरठ्याला आणखीनच छान शोभा आलेली आहे. आणि ही जी सेवा आहे फक्त दाखवण्यापुरतं नाही आहे, म्हणजे तुम्हाला दाखवायचं म्हणून नाही करत बरं का मी. आता बऱ्याच जणांना असं वाटेल, पण जे मला आधीपासून फॉलो करतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे. तर मला पण जे नवीन आहेत त्यांना मी सांगते आहे की माझ्या उंबरठ्याची पूजा मी नेहमीच करते, अगदी रोज करते, न चुकता मी करते. हळदीचं लेपन अधूनमधून करते, पण रोज उंबरठ्यावरती रांगोळी उंबरठ्यावरती काढते, त्यानंतर हळदी कुंकू आणि रोजच मी नमस्कार करते. ही माझी नित्य सेवा असते, रोजची उंबरठ्याची पूजा करणं. तर बघा उंबरठा हा किती सुंदर दिसतोय. तर चला, पूजा माझी झालेली आहे आणि आता उंबरठ्याची पूजा झाल्यानंतर ना खूप छान वाटते, प्रसन्न वाटते. आणि जी इच्छा होती ती पूर्ण झाल्यानंतर अर्थात आनंद तर होतोच, आणि शुभ दिवशी शुभ कार्य झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आता उंबरठा खूप सुंदर दिसतोय, सुशोभित दिसतोय, कारण पावलं वगैरे लावल्यानंतर खूप छान वाटतंय. आणि आधीसुद्धा होतीच माझी लक्ष्मीची पावलं, पण आता चांदीची पावलं लावलेली आहे, त्यामुळे जरा छान वाटतंय मला. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा. काही कमेंट असतील माझ्यासाठी, म्हणजे मला काही सजेस्ट करायचं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर भेटूया एका छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.